तर विद्यार्थ्यांनो, एका स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून रोजच्यासारखे स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण TCS तसेच IBPS या दोन्ही पॅटर्ननुसार अतिशय संभाव्य असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत आणि त्या कारणास्तव आपण सर्वांच्या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। सुपर क्लासला सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यांनो, आपल्या सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की सुपर क्लासला एक लाईक तुमच्यातर्फे नक्कीच करायचा आहे, कारण खूप लाईक कमी येत आहेत। खूप मेहनत लागते आपल्यासाठी सुपर क्लास तयार करण्यासाठी। एक लाईक करण्यास 1 सेकंद जाईल, आपला लाईक लगेच करून घ्या। तसेच विद्यार्थ्यांनो, तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव चॅनलला सबस्क्राइब आपण नसेल केलेली तर लगेच सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राइब कराल तेव्हा काय होईल, सिंपली से एकदम फ्री असते। पुढची सुपर क्लास जेव्हा कधी आपल्या चॅनलवर अपलोड होईल त्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल। त्या कारणास्तव सबस्क्राइब चॅनलला आणि सुपर क्लासला एक लाईक करणे गरजेचे असते। सर्वात पहिला प्रश्न कव्हर करूया आता। प्रश्न असा आहे, ईशान्य मोसमी वारे कोणत्या ऋतूमध्ये वाहतात ते आपल्याला विचारलेले आहे। ईशान्य मोसमी वारे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा किंवा वरीलपैकी सर्वच। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे। हिवाळा या ऋतूमध्ये कोणते ईशान्य मोसमी वारे हे वाहताना आपल्या सर्वांना दिसून येतात। प्रश्न दुसरा, आंबट चिंचेमध्ये कोणत्या आम्लाचा समावेश असतो? जे आंबट चिंच असते स्वयंपाकामध्ये यूज केली जाते, वापरली जाते, त्यामध्ये कोणत्या आम्लाचा समावेश असतो? सल्फ्युरिक आम्ल, फॉर्मिक आम्ल, लॅक्टिक आम्ल किंवा टार्टरिक आम्ल। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य आहे। टार्टरिक आम्लाचा समावेश जो आहे तो आंबट चिंचेमध्ये झालेला असतो। तर घेऊया पुढचा प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांनो तिसरा पाहूया। महाराष्ट्राच्या पठारावरील सर्वात लहान खोरे कोणत्या नदीचे आहे? सर्वात लहान खोरे असलेली नदी आपल्याला ओळखायची आहे। गोदावरी, तापी, नर्मदा किंवा गंगा। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य आहे। तापी ही नदी जी आहे महाराष्ट्राच्या पठारावरील सर्वात लहान खोरे असलेली नदी आपल्याला लक्षात घ्यायची आहे की आहे अशी। प्रश्न चौथा, भारतीय लोक गुंतवणुकीसाठी सर्वात जास्त जो वापर आहे कशाचा करतात ते आपल्याला विचारलेले आहे। गुंतवणुकीसाठी कशाचा वापर केला जातो भारतामध्ये सर्वात जास्त? सोने, चांदी, पितळ किंवा तांबे। तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। सोन्याचा वापर जो आहे भारतीय लोक जे आहेत ते गुंतवणुकीसाठी सर्वात जास्त करताना आपल्या सर्वांना दिसून येतात किंवा पाहावयास मिळतात। प्रश्न 5व्या क्रमांकाचा पाहूया। सातमाळा डोंगर रांगा कोणत्या नदीच्या दरम्यान आहेत ते आपल्याला सांगायचं आहे। सातमाळा डोंगर रांगा विचारलेल्या आहेत विद्यार्थ्यांनो। गोदावरी, तापी, वरील दोन्ही किंवा यमुना। तर ऑप्शन क्रमांक किती? 3 योग्य आहे। वरीलपैकी दोन्ही म्हणजे तापी तसेच गोदावरी या दोन्ही नदीच्या खोऱ्यामध्ये सातमाळा डोंगर रांगा ह्या स्थित असलेल्या आपल्या सर्वांना दिसून येतात। प्रश्न 6वा, की स्वातंत्र्य प्राप्तीपूर्वीचे भारतातील सर्वात मोठे संस्थान कोणते होते विचारलेलं आहे। स्वातंत्र्य प्राप्तीपूर्वीचे विचारलेले आहे। तर ऑप्शनमध्ये आहेत लखनौ, मुंबई, गुजरात किंवा हैदराबाद। तर ऑप्शन क्रमांक किती? 4 योग्य आहे। हैदराबाद संस्थान जे आहे स्वातंत्र्य प्राप्तीपूर्वीचे सर्वात मोठे संस्थान असलेले आपल्या सर्वांना दिसून येते। कव्हर करूया। 7वा प्रश्न असा आहे, फळझाडामध्ये सर्वप्रथम मानवाने कशाची लागवड केलेली होती? फळझाडामध्ये सर्वप्रथम कशाची लागवड करण्यात आलेली आहे? तर खजूर, नारळ, अनार, आंबा। तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। खजूरची जी लागवड आहे फळझाडामध्ये सर्वप्रथम मानवाने केलेली दिसून येते। प्रश्न 8वा पाहूया। लाटांवर आधारित असलेले बंदर खालीलपैकी कोणते आहे? लाटांवर आधारित स्पेशली विचारलेले आहे। ऑप्शनमध्ये आहे चेन्नई, कांडला, विशाखापट्टणम किंवा मुंबई। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य आहे। कांडला बंदर जे आहे स्पेशली लाटांवर आधारित असलेले आपल्या सर्वांना पाहावयास मिळते। प्रश्न 9व्या क्रमांकाचा, की व्यावसायिक वाहन चालवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये वयाची अट किती आहे ते विचारलेलं आहे। व्यावसायिक वाहन चालवण्यासाठी स्पेशली 18 वर्ष, 20 वर्ष, 16 वर्ष किंवा 15 वर्ष। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 2 योग्य आहे। 20 वर्ष कमीत कमी व्यावसायिक वाहन चालवण्यासाठी एक अट ठेवण्यात आलेली आहे। प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांनो 10वा, की 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तींना मतदानाचा जो अधिकार आहे तो कोणत्या वर्षीपासून प्राप्त झालेला आहे किंवा देण्यात आलेला आहे? 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला। ऑप्शनमध्ये आहे 1990, 1989, 1980 किंवा 1994। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य आहे। 1989 या वर्षापासून 18 वर्ष पूर्ण केलेल्या प्रत्येक व्यक्तींना मतदानाचा अधिकार हा बहाल करण्यात आलेला आहे किंवा दिलेला आहे। प्रश्न 11वा,
डलहौसी व तसेच कुलू मनाली हे दोन थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये येतात ते आपल्याला सांगायचं आहे. डलहौसी तसेच कुलू मनाली हे दोन थंड हवेचे ठिकाण राजस्थान, मेघालय, मिझोरम किंवा हिमाचल प्रदेश. तर ऑप्शन क्रमांक किती विद्यार्थ्यांनो, तर 4 योग्य आहे. हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये दोन्हीही डलहौसी तसेच कुलू मनाली हे थंड हवेचे ठिकाण स्थित असलेले आपल्या सर्वांना माहिती असावे. प्रश्न 12वा, गुलमर्ग, सोनमर्ग ही दोन्ही थंड हवेचे ठिकाणे दिलेल्या पर्यायापैकी कोणत्या राज्यात येतात? गुलमर्ग व सोनमर्ग जम्मू काश्मीर, बिहार, गुजरात, उत्तर प्रदेश. तर ऑप्शन क्रमांक किती 1 योग्य आहे. जम्मू काश्मीर या राज्यामध्ये गुलमर्ग तसेच सोनमर्ग हे दोन्हीही थंड हवेचे ठिकाणे विद्यार्थ्यांनो स्थित आहेत. कव्हर करूया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी 13वा असा आहे, घटक राज्याचा संचित निधी सुरक्षित ठेवण्याचा जो अधिकार आहे तो कोणाकडे असतो? घटक राज्याचा विचारलेला आहे संचित निधी सुरक्षित ठेवण्याचा. तर राज्यपाल, राष्ट्रपती, मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान. तर ऑप्शन क्रमांक किती विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे. राज्यपाल यांच्याकडे घटक राज्याचा संचित निधी जो आहे तो सुरक्षित ठेवण्याचा राज्यघटनेने अधिकार दिलेला आहे. प्रश्न 14वा, भारतातील सर्वात श्रीमंत शहर आपल्याला सांगायचं आहे. सर्वात श्रीमंत शहर सर्वांना उत्तर याचं येतच असेल. ऑप्शनमध्ये आहे मुंबई, दिल्ली, चेन्नई, सुरत. तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक किती, तर 1 योग्य राहणार आहे. मुंबई हे जे शहर आहे भारतातील सर्वात श्रीमंत शहर असलेले दिसून येते. तर कव्हर करूया पुढचा प्रश्न. प्रश्न 15वा, की कोणत्या मंदिराला काळा पागोडा असे म्हणतात? काळा पागोडा कोणत्या मंदिरास म्हणतात? सूर्य मंदिर, शिर्डी, पंढरपूर किंवा मीनाक्षी मंदिर. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 1 योग्य आहे. सूर्य मंदिर या मंदिराला जो आहे तो काय म्हणतात, तर काळा पागोडा या नावाने ओळखले जाते. तर कव्हर करूया पुढचा प्रश्न. प्रश्न विद्यार्थ्यांनो 16वा असा दिसून येतो की 1989 या वर्षापूर्वी मतदान करण्यासाठी किमान वयोमर्यादा किती होती? 1989ला 18 वर्षे करण्यात आली. तर त्यापूर्वी किती होती आपल्याला सांगायचं आहे. 20 वर्ष, 21 वर्ष, 25 वर्ष किंवा 35 वर्ष. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य आहे. 21 वर्ष 1989 पूर्वी मतदानाची किमान वयोमर्यादा होती, त्याच्यानंतर 18 झाली. कव्हर करूया पुढचा प्रश्न. प्रश्न 16वा, की जनरल डायर या व्यक्तीची जी हत्या आहे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केलेली होती? कोणाची? जनरल डायर यांची विचारलेली आहे. ऑप्शनमध्ये आहेत अनंत कान्हेरे, उधम सिंग, भगत सिंग किंवा मदनलाल धिंगरा. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. उधम सिंग यांनी जे आहे विद्यार्थ्यांनो तर कोणत्या जनरल डायर यांची हत्या केलेली आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळते. कव्हर करूया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी 17व्या क्रमांकाचा, की शून्य भेदभाव दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो? शून्य भेदभाव दिवस विचारलेला आहे. 1 मार्च, 2 मार्च, 3 मार्च किंवा 4 मार्च. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. 1 मार्च या दिवशी विद्यार्थ्यांनो शून्य भेदभाव दिवस हा साजरा होत असतो. प्रश्न 18वा, अमेरिकन राष्ट्राध्यक्षाचा जो कार्यकाल असतो तो किती वर्षाचा असतो? अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचा 4 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहणार आहे. 4 वर्षाचा जो आहे अमेरिकन राष्ट्राध्यक्षाचा जो कार्यकाल असतो तो आपल्याला पाहाव्यास मिळतो. प्रश्न 19वा, भारत छोडो हे जे आंदोलन होते या आंदोलनास कोणत्या ठिकाणाहून सुरुवात करण्यात आलेली होती? भारत छोडो आंदोलन स्पेशली विचारलेले आहे. दिल्ली, नागपूर, मुंबई, कोलकाता. तर ऑप्शन क्रमांक किती 3 योग्य आहे. मुंबई या ठिकाणाहून जे आहे भारत छोडो हे जे आंदोलन होते या आंदोलनाची सुरुवात झालेली आहे. प्रश्न या ठिकाणी 20वा कव्हर करूया. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या ठिकाणी झालेला होता ते आपल्याला सांगायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक विचारलेला आहे. शिवनेरी, रायगड, सिंहगड किंवा राजगड. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. रायगड या ठिकाणी जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पार पाडलेला आहे किंवा झालेला होता. राज्याभिषेकासाठी काशी या ठिकाणून पंडित बोलवण्यात आलेले होते. तर गोलमेज परिषद बोलवण्याची जी मागणी आहे सर्वप्रथम कोणत्या पक्षाने केलेली होती ते विचारलेलं आहे. गोलमेज परिषद भारतीयांचे प्रश्न सोडवण्यासाठी गोलमेज परिषदेची मागणी करण्यात आलेली होती. तर ती कोणी केली होती सर्वप्रथम आपल्याला विचारलेलं आहे. स्वराज्य पक्ष, मजूर पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. स्वराज्य पक्ष यांनी जे आहे भारतीयांचे प्रश्न सोडवण्यासाठी गोलमेज परिषद बोलवण्याची सर्वप्रथम मागणी केलेली होती. तर पाहूया पुढचा प्रश्न.
प्रश्न 22वा, पोरंबर या ठिकाणी कोणत्या समाजसुधारकाचा जन्म झालेला आहे? पोरंबर या ठिकाणी कोणाचा जन्म झालेला आहे? तर ऑप्शनमध्ये आहे लोकमान्य टिळक, महात्मा फुले, राजेंद्र प्रसाद किंवा महात्मा गांधी. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. महात्मा गांधी यांचा जो जन्म आहे पोरंबर हे जे ठिकाण आहे या ठिकाणी झालेला होता. तर घेऊया 23वा प्रश्न या ठिकाणी 23 पाहूया काय आहे. मुलताई या ठिकाणाहून कोणत्या नदीचा उगम झालेला आहे? ठिकाण आहे मुलताई या ठिकाणाहून. तर विचारलेलं आहे मानगंगा, गंगा, तापी किंवा कावेरी. तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 3 योग्य आहे. तापी नदीचा जो उगम आहे तो मुलताई या ठिकाणाहून झालेला आहे. तर कव्हर करूया 24वा प्रश्न असा आहे, सुरेंद्रनाथ चटर्जी यांना कशाचे जनक म्हणतात? सुरेंद्रनाथ चटर्जी समाजवादाचे जनक, रुगवादाचे जनक, राष्ट्रवादाचे जनक किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक किती? 3 योग्य आहे. राष्ट्रवादाचे जनक असे सुरेंद्रनाथ चटर्जी यांना संबोधले जात असते. प्रश्न 25वा, वंडर बॉय म्हणून ओळखले जाणारे खेळाडू आपल्याला सांगायचं आहे. क्रिकेट खेळाडू कोणते आहेत ज्यांना वंडर बॉय असे म्हटले जाते? महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, सचिन तेंडुलकर किंवा वरीलपैकी नाही. तर किती? ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. 3 म्हणजेच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सचिन तेंडुलकर यांना जे आहे वंडर बॉय असे म्हटले जात असते. तर कव्हर करूया 26वा प्रश्न असा आहे की निकोटीन हे अतिशय विषारी द्रव्य खालीलपैकी कशात असते? निकोटीन सर्वांना याचं उत्तर येत असेल लगभग. तर तंबाखू, पाणी, दारू किंवा पावडर. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. तंबाखूमध्ये निकोटीन या नावाचे अतिशय विषारी द्रव्य समाविष्ट असते. तर घेऊया पुढचा प्रश्न 27वा, विक्रम साराभाई अवकाश संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? विक्रम साराभाई अवकाश संशोधन केंद्र तिरुअनंतपुरम, मुंबई, दिल्ली किंवा श्रीहरिकोटा. तर ऑप्शन क्रमांक किती? 1 योग्य आहे. तिरुअनंतपुरम या ठिकाणी विद्यार्थ्यांनो विक्रम साराभाई हे जे अवकाश संशोधन केंद्र आहे ते स्थित झालेले दिसून येते. प्रश्न 28वा, की पहिल्या गोलमेज परिषदेवर कोणत्या पक्षाने बहिष्कार टाकलेला होता? पहिल्या गोलमेज परिषदेवर विचारलेला आहे बहिष्कार. तर राष्ट्रीय काँग्रेस, मजूर पक्ष, शेतकरी पक्ष किंवा स्वराज्य पक्ष. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. राष्ट्रीय काँग्रेस या पक्षांनी पहिल्या गोलमेज परिषदेवर बहिष्कार टाकलेला दिसून येतो. तर कव्हर करूया पुढचा प्रश्न 29वा दिसून येतो विद्यार्थ्यांनो की 4000 चौरस मीटर म्हणजे एकूण किती एकर असते विचारलेलं आहे. 4000 चौरस मीटर. तर 2 एकर, 3 एकर, 4 एकर किंवा 1 एकर. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 आणि 4 म्हणजेच 1 एकर. जो 1 एकरचा समावेश म्हणजेच विद्यार्थ्यांनो त्यामध्ये किती असते? 4000 चौरस मीटरचा समावेश झालेला दिसून येतो. कव्हर करूया 30वा प्रश्न असा आहे, मुतखडा हा जो आहे शरीरामध्ये कशाचे प्रमाण वाढल्या कारणास्तव होत असतो? मुतखडा विचारलेला आहे. कशाचे प्रमाण वाढल्याने होतो? कॅल्शियमचे, लोहाचे, प्रथिनांचे किंवा कॅल्शियम कार्बोनेटचे. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य आहे. 4 म्हणजे त्या ठिकाणी कॅल्शियम कार्बोनेटचे प्रमाण शरीरामध्ये वाढल्या कारणास्तव काय होते? तर या ठिकाणी काय मुतखडा होत असतो. आता विद्यार्थ्यांनो या सुप्रकाशला एवढ्या मेहनतीने मी आपल्यासाठी तयार केलेला आहे. एक लाईक करण्याची वेळ आलेली आहे. आताच्या सुप्रकाशला लगेच एक लाईक नक्कीच करायचं आहे. तुमच्यातर्फे मोटिवेशन मला प्राप्त होईल तुमच्यासाठी अशाच प्रकारची स्पेशल सुप्रक्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये बनवण्यासाठी. तसेच तुम्ही या चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब नसेल केलेले तर काय करायचं आहे? लगेच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल तेव्हा काय होईल? एकदम फ्री असते. तर तेव्हा काय होईल की आपल्या चॅनलवर पुढची सुपरक्लास जेव्हा कधी अपलोड होईल त्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल. त्या कारणास्तव सुपरक्लासला एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचे असते. लगेच करून घ्या. तर मिळतो का स्पेशल आणि फ्रेश सुपरक्लासमध्ये.